नमस्कार मित्रांनो, इकडे पाहू शकता तुम्ही आम्ही हे सामान घेऊन नमन आणि नाटकाची ऑर्डर मारा चाललो आहोत खंडाळा येथे. काय नाव काय ते? तर हे आमचे 3 जण पार्टनर आणि पुढे 3 जण आहेत. आम्ही एकूण 6 जण चाललो आहोत. तरी पुढे व्लॉग बघत राहा हीच विनंती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा माझा पहिलाच मोठा ब्लॉग आहे, तर थोडं इकडे तिकडे होईल आवाजामध्ये, तर समजून घ्या. इकडे पॉवर आहे सगळे, इकडे सामान आहे. मी आंघोळीला जात आहे. हा बघा, हा आंघोळीला जातो ऑपरेटर, मेन ऑपरेटर आंघोळीला जातो. बघा इकडे बघा सामान आहे इकडे. आणि हा आमचा मडीश. अरे थांब, पिंजर लावू दे. झूम कर, इतना झूम कर. थांबा, तुम्हाला दाखवतो. मेन ऑपरेटर दाखवतो तुम्हाला. हा बघा इकडे मेन ऑपरेटर आहे आमचा. अशा इकडे सिरियसली आहे का? हो गाडीवाला वरनं येतोय तिकडनं. आता गेल तेव्हा कधी इकडे असं सामान आहे. ए बंटू, मोबाईल आणि ए हला मी असं हे रशीदे टॉवर बांधली. अशा इथे 2 ठेवले ना. आता सामान विमान भरून निघालोय आम्ही. बघा इकडे पाठी खाली जागा नाही. टेम्पोत हा बंटू आहे. बघा इकडे कुठं बसलेला आहे. तर आता निघालेला आहे, येतोय गाडी घेऊन. तुम्ही येत नाही. थांब रे, चालू नको. चला रे, थांब रे. काय नाही, वरती बांधले ना यार. बंटू बिंटू आहे. हा नको, राहू दे असंच. पूर्ण वाढीत तर मित्रांनो, आता आपण आलो आहे CNG पंपात. इकडे CNG पंपात आले. आता इकडे टेम्पोत जरासं भरतो आहे CNG, नंतर मग निघणार परत. इकडे तर मित्रांनो, आता आपण पंपातनं निघालेला आहे. इकडे पंप आहे, दाखवलाच इकडे बघा. इकडे बंटू आहे आणि हा इकडे आहे काय तुझं नाव? मयुरेश. मयुरेश आहे. खाली गेलो बघा आता. नमस्कार मित्रांनो, इकडे पाहू शकता तुम्ही आम्ही हे सामान घेऊन नमन आणि नाटकाची ऑर्डर मारा चाललो आहोत खंडाळा येथे. काय नाव काय ते? सचकोंडी. तर हे आमचे 3 जण पार्टनर आणि पुढे 3 जण आहेत. आम्ही एकूण 6 जण चाललो आहोत. तरी पुढे व्लॉग बघत राहा हीच विनंती. भारी होती. लो क्वालिटी. होय, वेगळीच वाटते. तर मित्रांनो, आता आपण खंडाळ्याच्या इकडे आलेला आहे. आता मार्केट खंडाळ्याचं सोडून आतमध्ये आलेलं आहे जरा. आत्ता चालू आहे. भूकंप पट्टी रस्ता
कसला बाय आडच ना. केलं तर चला. तर मित्रांनो आता आपण आलेला आहे सतकोंडी गावात. बघा इकडे सतकोंडी गावात आलेला आहे आपण. नाही मिळाले इकडे काहीतरी वाटतंय म्हणून आपल्याला वाटतंय आलेला आहे, पण आपल्याला काय माहित नाही तरी पण आपण म्हणतोय. बघा इकडे इकडचा रस्ता जरासा आहे असं वाटतंय आपल्याला आलेला आहे, कारण का इकडे पुढे गाणी वाटत आम्ही इथं तर आलं वाटतं. इथं नाचायला गेलेलो. आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण आलेला आहे जिकडे पूजा आहे तिकडे आलेला आहे. इकडे जागा नाही आहे. इकडे समोर तिकडे स्टेज आहे. बघा इकडे डबल मारायचं स्टेज आहे आणि इकडे पोचलेला आहे आपण. बघा इकडे आजचा हा बघा हा मेन ऑपरेटर आजचा, आणि हा दुसरा लेफ्ट हँड त्याचा लेफ्ट हँड. हा बघा आता गेला इकडे. आणि बघा इकडे असं सामान आहे बघा इकडे. तर मित्रांनो आता गाडी बिडी उतरवून झालंय तिकडे. तिकडे सामान ठेवलेलं आहे बघा, तिकडे सामान ठेवलेलं आहे आणि तिकडे पूजा आहे. हा इकडे गाडी लावतोय आणि इकडे पूजा वगैरे आहे इकडे. आपल्याला लाईटिंग लय लावायचं आहे. हॉलिडे लावायचे आहे ना. माझ्याला काय टेन्शन नाही, लाईटीच लावायची आता. लाईट नाही मारलं किती 6:30 साडेसातला आपल्याला लाईट लागल्या पाहिजे. हे जेवायला नाही माहीत चेक करून घेतो मी लगेच चांगलं लागलं एकच आहे त्यामुळे त्याचा बोर्ड लाईटिंगला दे. LED त्यांचा बोर्ड काय रे, LED बोर्ड त्यांचा घे. नंतर मग लाइटिंग लावायला वगैरे सुरुवात केली. हे बघा इकडे इकडे लाइटिंग लावते वरती, तो दिसणार नाही तुम्हाला. पात्र किती आहेत मोठे? हे बघ कुठं बांधायचे हे येतील गाव लागेल बघ सगळं. अरे उरावर हे वरती बघायची घेशील तुझ्या उरावर. कुठं बंदिशाला आहे, बंदिशाला तिथं पात्र उभं राहणार त्याच्यावर. लालवाला थोडी हा आपण आलेला जेवायला आलेला इथे. इकडे बनतो आहे, इकडे मयुरीच आहे आणि इकडे आपल्या ह्या घरात जायचं आहे. आणि इकडं आपल्या घरात काय म्हणायचं अस्मिता ते बॅटरी वाचवलं पिंजर गेली मेले. नंतरला तिकडे जायचं आहे. दोघं जण तिकडे आहेत आणि आम्ही इकडे आलोय. तर मित्रांनो आता जेवण वगैरे निघालेलं आहे. आम्ही
प्रेम जर मला नष्ट करणार असेल तर त्या प्रेमाचा मी गळा आवळे नाही. मी देवकीला मारणार नाही. धन्यवाद कंसा, तुम्ही योग्य निर्णय घेतला. योग्य की अधिक निर्दयी, माझ्या समोर दोनच मार्ग आहे. एक त्या देवकीचा अंत आणि दुसरा तुम्हाला कैद करून तुमच्या गर्भावर या कंसाचा अखंड पहारा. दुसऱ्या मार्गानं हात रक्ताळत नाहीत आणि भविष्य संरक्षित होत. तेवढ्यासाठीच मी डांबून ठेवलं. ही कैद नाही, हे कवच आहे. संरक्षणाचं कवच, तुमच्या संरक्षणाचं अखंड कवच. पण बंधू, हे संरक्षणाचं कवच फार कठीण आहे रे. देवकी, माझ्या एका निर्णयानं मी माझी लाडकी बहीण माझ्या आयुष्यापासून दूर केली. तुला काय वाटतं, मला दुःख झालं नसेल? पण तुला वाचवण्यासाठी मला हा असुराचा मुखवटा घालावाच लागला. मी तुझा भाऊ आहे, हे जग एक वेळ विसरलं तरी चालेल, पण मी विसरणार नाही. वसुदेव, देवकी, ऐका. आजपासून तुम्ही इथंच राहायचं. तुमची सगळी व्यवस्था इथं होईल. अन्न, औषध, वस्त्र, कशाची पण कमतरता पडणार नाही. पण बाहेर हीच बातमी जाईल की कंस देवकीला छळतोय, वसुदेवाला त्रास देतोय. इंद्राला तेच कळलं पाहिजे. तो अंधारात राहिला पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना मी हात लावणार नाही. हा माझा शब्द आहे. फक्त तुम्ही हा संघर्ष जिवंत ठेवा, जगाला दिसावा म्हणून आणि केवळ त्या इंद्राला फसवण्यासाठी. पण दादा, तर मित्रांनो, आता नमन वगैरे संपलंय, म्हणजे अर्ध थोडंसं आहे शेवटचा भाग. आणि आम्ही इकडे सामान काढायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, इकडे अजून थोडंसं नमन आहे. तर आता गाडी वगैरे भरायला सुरुवात केलेली आहे. नमन वगैरे संपलं आहे पूर्ण आणि गाडी वगैरे भरायला सुरुवात केली आहे. बघा इकडं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पहिल्यांदाच मोठा ब्लॉग बनवला होता, त्यामुळे शब्द थोडे इकडे तिकडे झाले असतील, समजून घ्या. आणि वाजलेत बघा किती, 4:18 झालेत. आणि आता आम्ही इकडून निघालो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.